नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या विश्वासार्ह माहितीच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, भारतात सणांना केवळ परंपरा नसते, तर त्या मागे शास्त्र, श्रद्धा आणि अनुभवांची हजारो वर्षांची परंपरा असते। आज आपण बोलणार आहोत मकर संक्रांत 2026, पिवळा रंग आणि त्या 4 चुका ज्या अनेक महिला नकळत करतात आणि नंतर म्हणतात आमचं नशीबच खराब आहे। मकर संक्रांत का आहे इतकी खास? मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा काळ सुरू होतो, नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढते। म्हणूनच या दिवशी पिवळा, केशरी, लाल हे रंग खूप शुभ मानले जातात। पण लक्षात ठेवा मित्रांनो, पिवळा रंग घालणं पुरेसं नाही, तो कसा, कुठल्या वस्तूसोबत घातला जातो हे फार महत्त्वाचं आहे। चुकूनही करू नका ही पहिली चूक। एक पिवळ्या साडीवर काळी वेणी किंवा काळे मणी। अनेक महिलांना वाटतं काळी वेणी म्हणजे फॅशन, काळे मणी म्हणजे सेफ्टी, पण मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग पूर्णपणे वज्र मानला जातो। काळा रंग शनीशी संबंधित, नकारात्मक ऊर्जा शोषणारा, अडथळे वाढवणारा मानला जातो। पिवळा म्हणजे सूर्य, काळा म्हणजे अंधार, दोघांचा एकत्र वापर म्हणजे ऊर्जा संघर्ष। दुसरी मोठी चूक, 2 हिरव्या, काळ्या किंवा निळ्या बांगड्या। संक्रांतीच्या दिवशी महिलांनी लाल बांगड्या घालाव्यात असं शास्त्र सांगतं। हिरव्या किंवा काळ्या बांगड्या संक्रांतीच्या ऊर्जेशी जुळत नाहीत, सौभाग्यावर परिणाम करतात। विशेषतः नवविवाहित महिला, गरोदर महिला, सासरी पहिली संक्रांत असणाऱ्या महिला यांनी ही चूक अजिबात करू नये। तिसरी चूक जी फार कमी लोकांना माहीत आहे, 3 खूप जड सोन्याचे दागिने। अनेक महिलांना वाटतं सण म्हणजे दागिने, जितकं जास्त तितकं चांगलं, पण सत्य वेगळं आहे। मकर संक्रांतीला खूप जड हार, मोठे नेकलेस, वजनदार कुंडल दागिने घालणं टाळावं, कारण हा सण साधेपणा, नम्रता, दानधर्म यांचा आहे। चौथी आणि सगळ्यात मोठी चूक, 4 जुने, फाटके किंवा वापरात नसलेले कपडे। मित्रांनो, संक्रांतीच्या दिवशी आपण जे घालतो त्याचा थेट परिणाम आपल्या पुढील वर्षावर होतो, असं शास्त्र सांगतं। जुने किंवा फाटके कपडे म्हणजे दारिद्र्याचं आमंत्रण, नकारात्मकता, अडथळे। म्हणून शक्यतो नवीन कपडे किंवा स्वच्छ, नीटनेटके कपडेच वापरा। मग नेमकं काय करावं? साधी पिवळी केशरी साडी, लाल बांगड्या, हलके सोन्याचे दागिने, फुलांची वेणी, हळदी कुंकू, तिळगुळ वाटप, यामुळे सौभाग्य वाढतं, घरात सुखद शांती नांदते, आर्थिक अडचणी कमी होतात। शेवटचं महत्त्वाचं आवाहन, मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक विवाहित महिलेसाठी, नवविवाहित मुलीसाठी आणि आई बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे। म्हणून कृपया लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक शेअर कोणाचं नशीब बदलू शकतं। जय हिंद, जय महाराष्ट्र।